नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण नवोदय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा फेब्रुवारी 2020 या वर्षी झालेली प्रश्नपत्रिका, तर ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण संपूर्णपणे सोडून पाहणार आहोत. तर या ठिकाणी कमाल गुण 100 आणि वेळ 2 तास. तर बघूया ही प्रश्नपत्रिका. बघा, या ठिकाणी सुरुवातीला मानसिक क्षमता परीक्षण म्हणजेच आकृत्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर प्रश्न बघा काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ABCD दिलेल्या आहेत. तर या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या कृतीची निवड करा. आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. म्हणजे या ठिकाणी 4 आकृत्या असतात. त्यानं काय म्हटलेलं आहे, 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्याच्यापासून निराळी आहे. म्हणजे वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी बघूया आता प्रश्न पहिला या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं आकृती दिलेली आहे. आता यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. जर या आकृतीमध्ये जर विचार केला तर या चौकोनामध्ये ही जी रेष दिसत आहे, बरोबर आहे, ही मध्ये रेष आहे. या ठिकाणी बाहेर, या ठिकाणी बाहेर, या ठिकाणी बाहेर. म्हणजे या ठिकाणी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय येतं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पहिला पर्याय ए. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आता हा दुसरा जो प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नामध्ये इथं 2 वर्तुळे आणि बाण बाहेर, बाणाचं तोंड बाहेर दिलेलं आहे, बरोबर आहे का, वर्तुळाच्या बाहेर. इथं पण वर्तुळाच्या बाहेर आहे, इथं पण वर्तुळाच्या बाहेर आहे. परंतु या ठिकाणी बाणाचं जे तोंड आहे ते वर्तुळाच्या मध्ये दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येणार, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिलेला आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये. तर काटकोन त्रिकोण दिल्यानंतर या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे, या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे, या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं मात्र या ठिकाणी बघा इथं वेगळ्या पद्धतीचा त्रिकोण या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार, या ठिकाणी बी. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी काही अक्षर अल्फाबेट्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, तर KIT, TIK म्हणजे इथलेच अक्षर घेतलेले आहे. TIK उलटं केलेलं आहे, ITK. इथं मात्र IKC म्हणजे इथं नवीन अक्षर C ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक D. ठीक आहे. म्हणजे वेगळी आकृती ओळखा. अतिशय सोप्या आकृत्या 2020च्या परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलेल्या होत्या. तर 4 प्रश्न झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. उजव्या बाजूस ABCD अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. समान आकृतीची निवड करायची आहे. म्हणजे डाव्या बाजूला जी आकृती आहे तशीच आकृती आपल्याला उजव्या बाजूला ओळखायची आहे या ठिकाणी. तर चला बघूया. आता अशीच आकृती आपल्याला या ठिकाणी ओळखायची. जशी ही आकृती आहे तशीच इकडची आकृती आपल्याला ओळखायची आहे. बघूया आता या ठिकाणी. तर तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहिली तर आकृती येणार नाही, कारण इथं चुकलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण या ठिकाणी बघा, हे जे रंगवलेलं आहे ते इथं तसं रंगवलेलं नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये बरोबर दिसत आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा चुकीचं दिसत आहे.
बरोबर आहे. या ठिकाणी रंगवायला पाहिजे होतं पण तिथं केलेलं नाही. आणि इथं पण खालचा पर्याय इथं केलेला नाही, म्हणजे खालचा त्रिकोण रंगवलेला नाही. म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय अगदी बरोबर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बघा. आहे तशी आकृती. आता तुम्हाला वाटेल एवढी सोपी आकृती आहे तरी पण मुलं चुकतात. इथं काय बघायचं आहे, हे जे बाणाचे टोक आहेत बघा अशा पद्धतीनं, सर्वच बाणाचे टोक अशा पद्धतीनं पाहिजेत. इथंच बदल होणार, दुसरीकडे काही सुद्धा बदल होणार नाही. आता या ठिकाणी बघा, इथं इथं बाणाचं टोक दिलेलं नाही, इथं बाणाचं टोक दिलेलं नाही, इथं बाणाचं टोक दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी 6व्या प्रश्नामध्ये, बरोबर आहे, 6व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती ओळखायची आहे. तर या ठिकाणी बघा, मध्ये 2 त्रिकोण पाहिजे. इकडच्या बाजूला एक त्रिकोण पाहिजे आणि इकडच्या बाजूला एक त्रिकोण पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीचा त्रिकोण या ठिकाणी पाहिजे. मग कोणत्या आकृतीमध्ये असा त्रिकोण केलेला आहे बघा. पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, ही रेष जोडलेली आहे, पण इथं जोडलेली आहे का, नाही. म्हणजे पहिली आकृती येणार नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये तसं केलेलं आहे का बघा. मला वाटतं दुसरी आकृती अगदी बरोबर आहे. बरोबर आहे, दुसरी आकृती अगदी बरोबर आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तर पूर्णच कार्यक्रम बिघडलेला आहे, म्हणजे उलटा त्रिकोण दिलेला आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न. या ठिकाणी 8व्या प्रश्नामध्ये अशी ही जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये बघा कशा पद्धतीनं केलेलं आहे. तर तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे वर्तुळ, छोटी जी वर्तुळ आहेत ती वरी दिलेली आहेत. इथं दिलेत का, अजिबात नाही. या ठिकाणी दिलेली आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये. बरोबर आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये, तिसऱ्या आकृतीमध्ये पण दिलेले नाही, चौथ्या आकृतीमध्ये पण दिलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी काय होईल, दुसरा प्रश्न येईल. बघूया भाग 3. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला जी प्रश्न आकृती दिलेली आहे त्याचा एक भाग लुप्त, म्हणजे तो भाग या ठिकाणी दिलेला नाही. बरोबर आहे. आणि तो भाग उजव्या बाजूस दिलेल्या ABCD मध्ये आपल्याला शोधायचा आहे. आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेत लुप्त लुप्त म्हणजेच त्या ठिकाणी तो भाग वगळलेला आहे या ठिकाणी. तर बघूया या ठिकाणी आता प्रश्न. तर आता हा प्रश्न तुम्ही पहा. या प्रश्नामध्ये कशा पद्धतीने केलेला आहे बघा, की आता इथे ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये जसं या पद्धतीनं बघा, या पद्धतीनं आहे बघा. ही जी संरचना आहे ती चारी बाजूला सेम टू सेम तशीच पाहिजे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीची रेष असेल आणि अशा पद्धतीनं दिलेला आणि मध्ये टिंब 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 दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे अशी आकृती कुठे असेल, म्हणजे काळे ठिपके मधून आहेत, बाहेरून आहेत का, नाही, बाहेरून नाहीत. इथं पण बाहेरून दिलेलं आहे, इथे मधी दिलेलं आहे. बरोबर आहे. परंतु हे जे कडचे जे तुम्ही त्रिकोण बघत आहात, त्रिकोण ही त्याच्या पाठीमागे दिलेला आहे, इथं पुढे दिलेला आहे. म्हणजे हे पण येणार नाही. म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न बघा या ठिकाणी. तर 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे लुप्त झालेली आकृती ओळखायची. इथे लुप्त झालेली अगोदर आकृतीचं निरीक्षण करा. या ठिकाणी बघा, इथं अशा पद्धतीने दिले, इथं अशा पद्धतीने दिलेलं आहे. बरोबर आहे. आता हा जो वर्तुळ आहे त्याला असं दुसरा अर्धवर्तुळ खाली जोडलेला आहे. म्हणजे आपण पण या ठिकाणी अर्धवर्तुळ जोडला.
आणि पुन्हा जसं वरी आहे तसंच या ठिकाणी खाली केलेलं आहे, बरोबर आहे. आणि इथला भाग सगळा रंगवलेला आहे, मधला भाग रंगवलेला नाही अर्धवर्तुळामधला. मग या ठिकाणी सरळ जर पाहिलं, पहिलं येईल का नाही, दुसरं येईल का नाही, तिसरं येईल का नाही, म्हणजे या ठिकाणी का होईल, चौथा पर्याय अगदी बरोबर येईल, बरोबर आहे. चौथा पर्याय अगदी बरोबर येईल. 11वा प्रश्न पहा. 11व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे, अशी संरचना लक्षात ठेवायची अशी, आणि हे जे बाणाचं टोक, हे जे बाणाचं जे टोक दिलेलं आहे या टोकाकडे लक्ष द्या. म्हणजे हे टोक इथं आणायचं आहे, इकडे, बरोबर आहे. आणि मध्ये या ठिकाणी सरळ रेषा असणार आहे, सरळ रेष, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, मध्ये इथं जे आहे, इथं आकार कसा आहे, अशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं आहे, आणि ही मधली रेष अशी आहे, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी पण असाच आकार या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे, आता या ठिकाणी इकडचा आकार आपल्याला बघायचा आहे, म्हणजे हीच आकृती यायला पाहिजे. ही इकडच्या बाजूने दिशा दिलेली आहे, बरोबर आहे. ही तर आकृती येणारच नाही. परंतु या आकृतीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला, मध्ये त्यांनी रेखाटलेला आहे, मध्ये काळा रंग दिलेला आहे. या ठिकाणी मध्ये काळा रंग आहे का, अजिबात नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा प्रश्न या ठिकाणी बघा. तर 12व्या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न दिलेला आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा. तर या जर आकृतीमध्ये पाहिलं, फक्त एक आकृती या ठिकाणी लक्षात घ्या. एक आकृती या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं रचना केलेली आहे. मग तीच रचना या ठिकाणी बघायची, म्हणजे सगळ्याची तोंड म्हणजे अशा पद्धतीनं आहे, हे म्हणजे बाणाची टोकं बाहेर. आता इथं या पद्धतीमध्ये कुठं केलेलं आहे हे तुम्ही पाहायचं आहे. आता इथं या ठिकाणी बघा, इथं बघा, इथं मध्ये तोंड, एका बाणाचं तोंड मध्ये केलेलं आहे, म्हणजे हे येणार नाही. या ठिकाणी पण मध्ये केलेलं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी पण मध्ये केलेलं आहे, म्हणजे इथं पर्याय क्रमांक दुसरा हे या प्रश्नाचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न बघा. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 ते 16 डाव्या बाजूस 3 प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत व चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे की यामध्ये प्रश्नाकृत्या विशिष्ट अनुक्रमात आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तराकृत्यामधून अशी आकृती शोधा की मोकळ्या सोडलेल्या प्रश्नाकृतीची जागा गेल्या आकृती पूर्ण करेल. तर या ठिकाणी म्हणजे इथं जो प्रश्न दिलेला आहे तो क्रमाने पुढचा कोणता येईल असं विचारलेलं आहे. या ठिकाणी क्रमाने कोणता येईल असं विचारलेलं आहे. ओके. आता हा प्रश्न पाहायचा आहे, मग हा कशा क्रमाने तो फिरत आहे बघा. आता ही जी झेड आकृती या ठिकाणी म्हणजे अशा दिशेने फिरत आहे, अशा दिशेने, म्हणजे इकडून इकडे असे फिरत आहे. म्हणजे झेडला या ठिकाणी ही झेडला या ठिकाणी कुणीकडून फिरवलं, या ठिकाणी डावीकडे फिरवलं, डावीकडे म्हणजे उजवीकडून डावीकडे जात आहे. या ठिकाणी उजवीकडून डावीकडे जात आहे, बरोबर आहे. म्हणजे हे जे बाणाचं टोक आहे हे इकडून फिरवलं म्हणजे इथे येईल, पुन्हा इकडे फिरवलं म्हणजे इथे येईल. आता वरी फिरवल्यानंतर या ठिकाणी कुठे जाणार, या ठिकाणी तर वरी जाणार, बरोबर आहे. म्हणजे वरी कुठं कुठं आहे बघा, इथं एक आहे आणि इथं एक आहे. म्हणजे या ठिकाणी बी येईल का सी येईल, बरोबर आहे. काय येणार, बी येईल का सी येईल, तर या ठिकाणी बी येणार, कारण इथं या ठिकाणी दुसऱ्या टोकाला बाण दिलेलं नाही, दुसऱ्या टोकाला म्हणजे, परंतु इथं दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी प्रश्नाचा क्रमांक काय येतो, बी येतो. 14व्या प्रश्नामध्ये बघा,
14वा प्रश्न. आता ह्या 14व्या प्रश्नाचा जर विचार केला आता या ठिकाणी सुरुवातीला एक वर्तुळ दिलं होतं, पुन्हा खाली गुणिलेचं चिन्ह, पुन्हा त्याच्या खाली वर्तुळ. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आता म्हणजे त्याच्या खाली द्यायचं आहे आपल्याला, त्याच्या खालचे चिन्ह वाढत आहेत, वरी नाही द्यायचं ह्या वर्तुळाच्या. बरोबर आहे. म्हणजे वर्तुळ होतं, पुन्हा गुणाकाराचं चिन्ह आलं, पुन्हा वर्तुळ आलं, पुन्हा गुणाकाराचं चिन्ह. मग असं कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा, असं कोणत्या पर्यायामध्ये आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये दिसत आहे. या ठिकाणी कुठं दिसत आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये दिसत आहे. बरोबर. पुढचा प्रश्न तुम्ही पहा. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा या ठिकाणी बघा, आता ही जी आकृती आहे, ही आकृती या ठिकाणी उलटी केलेली आहे पूर्णपणे, आणि उलटी केल्यानंतर मधले गुणाकारामध्ये एक चिन्ह अजून वाढवलेलं आहे. याच्यातून ह्याच्यामध्ये गेल्यानंतर 2 गुणाकार चिन्ह झाले. सुरुवातीला 1 होतं या ठिकाणी. बरोबर आहे, 1 होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी वरी तोंड केलेलं आहे, पुन्हा खाली तोंड केलेलं आहे. मग आता खाली तोंड केल्यानंतर तिथं मध्ये 3 गुणाकाराचे चिन्ह आहेत. मग 4 गुणाकाराचे चिन्ह या ठिकाणी कुठं दिलेलं आहे? या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. 16व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, तर 16व्या प्रश्नाचा जर विचार केला या ठिकाणी, तर इथं बघायचं आहे की त्रिकोण, बाण, चौकोन आणि वर्तुळ. आता या ठिकाणी बघा, हा त्रिकोण इथं आला. बरोबर आहे, इथं या पद्धतीनं. तर हा त्रिकोण इथं आल्यानंतर त्रिकोणाचं तोंडसुद्धा या ठिकाणी कुठे केलेलं आहे? बदललेलं आहे या ठिकाणी. म्हणजे 90 अंशात वळवत आहे. लक्षात ठेवा, 90 अंशात वळवणे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक या ठिकाणी म्हणजे ज्याचं बदलू शकतं. आता वर्तुळाचं जर बदललं तर त्याचं 90 अंशात केलं तरी वर्तुळच येणार आहे, आणि चौकोनाचं जरी बदललं तरी 90 अंशामध्ये तोच चौकोन येणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक एक घर पुढे सरकवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे, एक एक घर पुढे सरकवायचं आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बघा काय येणार. आता हा जो बाण आहे, हा बाण वरी म्हणजे अशा पद्धतीने येईल, अशा पद्धतीनं. मग अशा पद्धतीनं बाण कुठं आहे? BCD मध्ये आहे. ठीक आहे. चला, म्हणजे पहिला तर पर्याय कटला. पुन्हा वर्तुळ पुढे गेलेला आहे, वर्तुळ पण BCD मध्ये बरोबरच आहे. आता हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण काय होईल? हा त्रिकोण याचं तोंड असं होईल. मग आता असं तोंड कुठं कुठं आहे? B आणि C मध्ये आहे, D मध्ये नाही या ठिकाणी. बरोबर आहे, D मध्ये नाही. आता या ठिकाणी बघा, त्याच्यानंतर पुन्हा काय होईल? हा जो चौकोन आहे तो खाली येईल. बरोबर आहे का? चौकोन आहे तो का होईल? खाली येईल ह्या ठिकाणी. मग आता या चौकोनामध्ये इथं थोडं आकृतीमध्ये बघा, जर विचार जर केला, थोडी आकृती इथं चौकोन वाटत आहे आणि इथं थोडासा आयत टाईप वाटत आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इथं चौकोन घ्यायचं का आयत घ्यायचं? थोडं प्रश्न आकृतीमध्ये त्या ठिकाणी थोडं वेगळं दिसत आहे. मला वाटत आहे की या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा आयत घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 14व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? बी झालं. 17 ते 20 प्रश्न बघा की प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट दिलेले आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काहीतरी नातं आहे. म्हणजे पहिल्या दोघांमध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या चौथ्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे आणि पुढची त्याचं उत्तर काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आहे 17 नंबरचा, आता या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे? इथं या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे. इथं चौकोनामध्ये अशा पद्धतीनं केलेला आहे. तर इथं बघा, याला 4 आपण काय म्हणतो त्याला 4 शिरोबिंदू म्हणा. बरोबर आहे काय? आपण त्याला 4 बाजूला
आणि त्याच बाजूमध्ये चार कोणामध्ये अशा 2 रेषा दिलेल्या आहेत. बरोबर आहे. आता याला किती शिरोबिंदू होतात? 1 2 3 4 5 या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी यामध्ये जर रेष मारत असताना, बरोबर आहे, यामध्ये रेष मारत असताना सर्वच बाजूमध्ये गेली पाहिजे. या बाजूमध्ये गेलेलं नाही बघा, इथं गेलेलं नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा सर्वच बाजूमध्ये रेष या ठिकाणी गेलेली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी इथं गेलेली आहे पण पुन्हा ते जोडलेलं नाही. आता पहिल्या आकृतीमध्ये कसं केलेलं आहे बघा. पहिल्या आकृतीमध्ये पूर्णपणे एकमेकाला पूर्ण जोडलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 17 नंबरचं ए या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. तर पुढच्या प्रश्नामध्ये इथं पुढच्या प्रश्नामध्ये कसं केलेलं आहे बघा. हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह या ठिकाणी उलटं केलेलं आहे. बाकी काय बदल नाही. आपण पण तेच करायचं. उलटं कुठं केलेलं आहे? पर्याय क्रमांक सी मध्ये केलेला आहे. बरोबर आहे. पर्याय क्रमांक कुठं केलेला आहे? सी मध्ये केलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी तर पुढच्या प्रश्नामध्ये इथे 3 आणि 3 6 या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह असं चिन्ह दिलेलं आहे. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये 6 आणि 6 12 आणि 6 18 दिलेले आहेत. म्हणजे 3 त्याचे भाग रंगवलेले आहेत. मग आपण पण 3च भाग रंगवायचे, परंतु या ठिकाणी अशा पद्धतीनं ह्याच्या बाजूचा एक आणि ह्याच्या खालचा एक, इथं पण ह्याच्या बाजूचा एक आणि ह्याच्या वरचा एक आपण अशा पद्धतीनं रंगवावं लागेल. मग मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर काय येईल या ठिकाणी? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी येणार. 20 नंबरचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पण या ठिकाणी पाहू शकता की वरची जी आकृती दिलेली आहे आणि खाली त्रिकोण, पण त्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये खालची आकृती त्याच्या मध्ये दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे खालची आकृती त्याच्यामध्ये, मग खालची आकृती त्याच्यामध्ये वर्तुळमध्ये कुठं आहे? वर्तुळमध्ये इथं या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसऱ्यामध्ये या ठिकाणी दिसत आहे, बी. म्हणजे खालची आकृती वरच्या आकृतीच्या मध्ये दिलेली आहे या ठिकाणी. 21 ते 24 मध्ये या ठिकाणी त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे, दुसऱ्या बाजूस 4 आकृती दिलेल्या आहेत. तर उजव्या बाजूची अशी आकृती शोधा, ती पुढच्या आकृतीस पूर्ण करेल या ठिकाणी. चला बघूया. आता या ठिकाणी हा जो राहिलेला जो भाग आहे, हा भाग या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघूया कोणती आकृती, म्हणजे इथं जे त्रिकोण दिलेले आहेत बघा, हे 2 त्रिकोण, त्याच्यामध्ये कोणता भाग बसेल मध्ये. बरोबर आहे. आता याचं तोंड इकडं दिलेलं आहे, याचं तर तोंड या ठिकाणी इकडं दिलेलं आहे विरुद्ध बाजूला या ठिकाणी. तर हे तर येणारच नाही, हे तर येणारच नाही, हे येणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर 2 ह्या त्रिकोणाचा जर विचार केला तर सरळ या ठिकाणी बी ही आकृती या ठिकाणी येईल. पुढच्या प्रश्नामध्ये बघा. आता इथं जसे त्रिकोण आहेत बघा, हे त्रिकोण, तसेच या ठिकाणी किती त्रिकोण बसतील आपण स्वतः या ठिकाणी विचार करायचा आहे. तर या ठिकाणी जास्तीत जास्त 3 त्रिकोण बसतील असं वाटत आहे. किती त्रिकोण बसतील या ठिकाणी? 3 त्रिकोण. आता 3 त्रिकोण कुठं आहे? बी आणि सी मध्येच आहे. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी प्रत्येक त्रिकोणाच्या बाहेर पुन्हा एक या ठिकाणी जी रेष दिलेली बघा, मध्ये थोडा स्पेस, परंतु इथं तसं दिलेलं नाही. म्हणजे आकृती बी मध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की या प्रश्नामध्ये कसं केलेलं आहे. इथला आता सरळ दिसत आहे की सीच येणार. बरोबर आहे. ही आकृती राहिलेली आहे. तर ही आकृती कुठं आहे या ठिकाणी? पर्याय क्रमांक सी मध्ये या ठिकाणी.
आता पुढच्या प्रश्नामध्ये पहा की या ठिकाणी इथं मध्ये अशा पद्धतीची मध्ये त्रिकोणाकृती दिलेली आहे. त्रिकोणाकृती कुठं दिसत आहे का तुम्हाला? इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं थोडासा आहे, परंतु चौथ्या पर्यायामध्ये या ठिकाणी दिसत आहे. बरोबर आहे, चौथ्या पर्यायामध्ये या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी या त्रिकोणाकडे फक्त लक्ष ठेवलं मी. म्हणजे एखादी गोष्ट अशी असते की आपण त्या ठिकाणी पाहिलं की आपल्याला प्रश्नाचं उत्तर लगेच समजतं. 25 ते 28 बघा. तर प्रतिबिंब आरशातली प्रतिमा या ठिकाणी. तर तुम्हाला या अगोदर पण मी 5वीची स्कॉलरशिपची जे पेपर आहेत ते मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता इंग्रजीचे पेपर पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये प्रश्न आला होता बघा आकृतीचा. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा. आरशातल्या प्रतिमेमध्ये बदल काय होतो आणि पाण्यातल्या प्रतिमेमध्ये काय बदल होतो? तर या ठिकाणी आरशातल्या प्रतिमेमध्ये जो बदल होतो तो वरची बाजू खाली दिसते. समजत आहे का? वरची बाजू खाली दिसते आणि खालची बाजू वरी दिसते आरशातल्या प्रतिमेमध्ये. सॉरी उजवी बाजू डावीकडे दिसते आणि डावी बाजू उजवीकडे दिसते. या ठिकाणी उजवी बाजू डावीकडे दिसते आणि डावी बाजू उजवीकडे दिसते या ठिकाणी आरशातल्या प्रतिमेमध्ये. आता या ठिकाणी हा प्रश्न पाहूया आपण. तर या ठिकाणी बघा, इकडची बाजू इकडे दिसणार आणि इकडची बाजू इकडे दिसणार. म्हणजे या ठिकाणी हे जे यक्स आहे ते इकडच्या बाजूला पाहिजे. इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. बरोबर आहे. यक्षच्या अगोदर वर्तुळ आहे. बरोबर आहे. इथं बघा वर्तुळ या ठिकाणी ब्लॅक दिलेलं नाही, म्हणजे हे येणार नाही, म्हणजे इतर आकृतीमध्ये आहे. आता हे जे सी आहे हे सी कसं पाहिजे? या ठिकाणी उलटं पाहिजे. बरोबर आहे. कसं पाहिजे? उलटं पाहिजे या ठिकाणी. आता या पहिल्या आकृतीमध्ये बघा, सी कसं दिलेलं आहे? हो आहे तसं दिलेलं आहे, परंतु उलटं केल्यानंतर सीचं तोंड या ठिकाणी असं होणार. बरोबर आहे. सीचं तोंड या ठिकाणी अशा पद्धतीनं होणार. आता या ठिकाणी जर विचार केला, आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी बी आणि डी बरोबरच आहे. बरोबर नाही. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी या आकृतीचं नीट निरीक्षण करा. बघा, या आकृतीमध्ये कसं दिलेलं आहे? मधल्या रेषा अशा पद्धतीनं दिलेल्या आहेत. बरोबर आहे. मग आता ह्या आकृती इकडं होणार. बरोबर आहे का? म्हणजे याची रेष का होणार हो? याची रेष अशी होणार या ठिकाणी. बरोबर आहे का? म्हणजे या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर आता बघा या ठिकाणी. बरोबर आहे. पहिलं ते नव्हतं. इथं बघा, इथं काय केलेलं आहे? इथं असे चित्र दिलेले आहेत, म्हणजे मधली रेष, म्हणजे ही येणार नाही. परंतु या ठिकाणी ही तर येणारच नव्हतं. तर इथं बघा या ठिकाणी, तर इथं काय केलेलं आहे? अशा पद्धतीनं रेषा दिलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4 डी. ओके, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आता बघूया. इथं पण इकडची बाजू इकडे जाणार. आता इकडची बाजू इकडे म्हणल्यानंतर हा जो बाण आहे तो इकडच्या टोकाला कुठं आहे? पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये सुद्धा नाही. बरोबर आहे. तर आता त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघूया. बरोबर आहे. आणि हे इकडं आलेलं आहे का? आलेलं आहे. हे इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो बाण आहे हा इकडच्या बाजूला, फक्त इथं झालेलं, इथं गेलेला आहे का हो? नाही. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला येणार, 26 ए येणार. तर या ठिकाणी बघा, तर इथं जो प्रश्न आहे या ठिकाणी, तर वजा गुणिले अधिक भागिले या ठिकाणी. तर इथं बघा, आरशातली प्रतिमा म्हणल्यानंतर उजवी बाजू डावीकडे, हे जे वजा आणि भागिले आहे ना, हे आहे त्याच जागी राहणार.
त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार नाही. इथं बदल केला आहे बघा, इथं पण बदल केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे सी आणि डी मध्ये आहे तसंच आहे, परंतु ह्याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह इकडे येणार. मग गुणाकाराचं चिन्ह इथं आलेलं आहे का? सी मध्ये आलेलं आहे, सी मध्ये. बरोबर आहे. कुठं आलेलं आहे? सी मध्ये आलेलं आहे. डी मध्ये पण आहे तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. या ठिकाणी आय एन के या ठिकाणी. तर आय एन के म्हणजे या ठिकाणी बघा, तर आरशातली प्रतिमा आय कुठं जाणार? यन आहे त्याच ठिकाणी राहणार. यन मध्ये फक्त यन उलट होणार, त्या ठिकाणी उलट दिसणार. यन मध्येच राहणार, फक्त आयचं आणि केचं ठिकाण बदलणार आणि त्याची बाजू पण बदलणार केची. केचं तोंड इकडं आहे म्हणजे केक असं दिसणार या ठिकाणी. मग कुठं कुठं दिसत आहे? बी मध्ये दिसत आहे, सी मध्ये दिसत आहे आणि डी मध्ये दिसत आहे के. बरोबर आहे. आता इथं बघा, इथं शेवटी यनची जागा बदलली डी मध्ये, ते तर येणारच नाही. इथं के आणि आय बरोबर दिलेला आहे, परंतु यनचा आकार बदललेला नाही या ठिकाणी. बरोबर आहे. यन आहे तसंच ठेवलेलं आहे, परंतु या ठिकाणी बदललेलं आहे. बरोबर आहे. या ठिकाणी बदललेलं आहे या ठिकाणी. म्हणजे केचं खालीच तोंड पाहिजे. बरोबर आहे. केचं खालीच तोंड पाहिजे या ठिकाणी. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक बी येणार या ठिकाणी. आणि पुढचा जो भाग आहे तो बघा आता 29 ते 32. डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीमध्ये एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत. ABCD अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. उघडल्यावर कागद कसा दिसेल? तर या ठिकाणी बघूया आता हा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये जर विचार केलं, या प्रश्नामध्ये तर त्यांनी बघा कशा, हे जे बाणं आहेत त्या बाणाकडे लक्ष द्यायचं आपण. म्हणजे किती घड्या केलेल्या आहेत? या ठिकाणी 2 घड्या केलेल्या आहेत आणि या ठिकाणी त्रिकोण आणि वर्तुळ. तर अशा पद्धतीचं ते कात्रण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मग ते तुम्ही काय करू शकता, तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही कागद तुम्ही नवोदयच्या परीक्षेला जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता. छोटे चौकोनी कागद करून घेऊन जायचं. ओके, तर या प्रश्नाचं जे उत्तर येतं या ठिकाणी ते म्हणजे, तर हे कोणत्या बाजूला केलेलं आहे बघा. बरोबर आहे. हे कोणत्या बाजूला केलेलं आहे ते बघा. आता हे वर्तुळ या ठिकाणी बरोबर आहे. तर घडी करत असताना पूर्ण कागद हा जो अर्धा आहे, हा अर्धा कागद आणि पुन्हा हा अर्धा कागद इथं या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे हा जर कागद उघडला तर या ठिकाणी इथं वर्तुळ होणार, इथं त्रिकोण आणि वर्तुळ होणार, इथं त्रिकोण आणि वर्तुळ होणार. म्हणजे असं कुठं केलेलं आहे हो? असं कुठं केलेलं आहे या ठिकाणी? म्हणजे मध्यभागी होणार, मध्यभागी म्हणतोय मी. म्हणजे इथं मध्यभागी दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी येणार या ठिकाणी. आता कसं आहे, हा प्रश्न मी थोडंसं असं या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला असं डायरेक्टली सांगू शकणार नाही. तुम्ही स्वतःचं एक चौकोनी कागद घेऊन या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी कात्रण करून तुम्ही ते पाहू शकता या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी बघा, या प्रश्नामध्ये इथं 2 वर्तुळ केलेलं आहे. बरोबर आहे. किती उघडावे लागतील आपल्याला? बरोबर आहे. इथं बघा पुन्हा हे किती घड्या केलेल्या आहेत? 1 घडी, 2 घडी. बरोबर, अशा 2 घड्या. मग त्या जर काढल्या तर या ठिकाणी इथं असेच वर्तुळ होतील. त्याच्यानंतर इथं अशी वर्तुळ होतील, इथं वर्तुळ होतील. म्हणजे या पद्धतीमध्ये मला वाटतं की या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुढच्या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये बघा,
31 नंबरचा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये आता या प्रश्नामध्ये या ठिकाणी निरीक्षण तुम्ही करायचं आहे. इथं या ठिकाणी 1-2 घड्या केल्यानंतर त्या ठिकाणी थोडं कात्रण म्हणजे फाडलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी चारी बाजूला या ठिकाणी तशा पद्धतीचा आकार झाला पाहिजे, तो पण कडेला, मध्ये नाही होणार. म्हणजे याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक डी. ओके. आणि या ठिकाणी 32 नंबरचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न या ठिकाणी, त्या प्रश्नामध्ये बघा, या ठिकाणी इथं त्रिकोण केलेला आहे, खरं आहे. परंतु ते घडी उघडल्यानंतर त्रिकोणाचं रूपांतर चौकोनामध्ये होणार आहे. कारण 2 त्रिकोण या ठिकाणी मध्यभागातून जोडले तर चौकोन तयार होतो. आणि असे चौकोन कुठं तयार झालेले बघा. हा जो आकार आहे, इथं 1 घडी आणि इथं 2 घडी, म्हणजे उघडल्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे अशी आकृती तयार होते. पूर्णपणे अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी तयार होते. बघा 33 ते 36 डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे, त्याची उत्तरे उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती आपल्याला निवडायची आहे या ठिकाणी. बघा आता इथं वेगवेगळे तुकडे केलेले आहेत, तर त्याच्यापासून एक आकृती तुम्हाला निवडायची आहे. आता या ठिकाणी किती, ही 2 त्रिकोण समान आकाराची, बघा बरं, समान आकाराची 2 त्रिकोण कुठं आहेत का? आणि हा मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण, या ठिकाणी मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण या ठिकाणी. तर यामध्ये, तर या प्रश्नामध्ये जर निरीक्षण केलं, नीट पाहायचं, तर सेम टू सेम आकाराचे बघा, इथं एक आणि इथं एक दिसत आहे. आणि हा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि हा वरचा आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक दुसरा, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 34 नंबरचा. आता 34 नंबरच्या प्रश्नामध्ये सरळच आपल्याला कळत आहे. काय कळत आहे बघा, आहे तशीच आकृती बघायची आपण. कुठे केलेली आहे तशी आकृती? इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण नाही, बरोबर. इथं दोन्हीकडे त्रिकोण दिलेला आहे. आणि इथं मात्र इकडं त्रिकोण आणि इकडं चौकोन. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर हे येऊ शकतं या ठिकाणी. म्हणजे 34चं डी या ठिकाणी. म्हणजे त्यांनी ठिकाण, म्हणजे त्याची जागा बदललेली आहे, परंतु दोन्ही कोपऱ्यालाच आहेत ना, व चौकोन तो फिरवला आपण या ठिकाणी. म्हणजे त्याचं उत्तर डी येऊ शकतं. आता या प्रश्नामध्ये बघा की आता या जर आकृतीकडे जर पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला? की या आकृती पाहिल्या आपल्याला उत्तर समजतं त्याचं. पाहिल्या हे असं होईल का? नाही. हे असं नाही, हे असं नाही. म्हणजे सरळ कळतं की त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी आहे. आता 36 नंबरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी आता हे मोठे 2 त्रिकोण कुठं होतात बघा, मोठे 2 त्रिकोण. आता इथं 2 त्रिकोण दिसत आहेत, परंतु लहान 2 आयत इथं नाहीत. आणि पुन्हा त्रिकोण, बरोबर. लहान 2 आयत या ठिकाणी इथं आयत नाही आहेत, बरोबर आहे. इथं चौकोन आकृती दिसत आहे, इथं आयताकृती 2 आकृत्या दिसत आहेत. हे तर येणारच नाहीत, बरोबर आहे. या ठिकाणी बघा मोठे 2 त्रिकोण आणि या ठिकाणी छोटे 2 आयत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार? बी येणार. या प्रश्नाचं उत्तर काय येणार? या ठिकाणी बी येणार. ओके. तर आता या ठिकाणी बघा 37 ते 40. तर या ठिकाणी बघा की डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे, जिच्यामध्ये लपलेली आकृती आपल्याला शोधायचा. लपलेली
बरोबर आहे. आता ही आकृती जी आहे ही कोणत्या आकृतीमध्ये लपलेली आहे ते बघायचं आहे आपल्याला. बघा आता या प्रश्नामध्ये लपलेली आकृती शोधत असताना सुद्धा गडबड न करता आपण ते त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे अशी रेष इथं मध्ये आसन अशी आकृती आपल्याला बघायची आहे. बरोबर आहे. अशी आकृती. तर इथं पहिल्या तर आकृतीमध्ये असं कुठंच नाही, कारण ही उभी रेष आहे पण अशी आडवी रेष नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये पण उभी रेष नाही. तिसऱ्या आकृतीमध्ये उभी रेष आहे परंतु असं मध्यभागी दिलेलं नाही. इथं बघा, इथं असं उभी रेष आहे, इकडं असं आहे आणि इकडं पण असं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा, या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा. ओके. आता पुढच्या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता की असं करून या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे. कुठं केलेलं आहे मग असं करून त्रिकोण? आता इथं जर निरीक्षण केलं तर थोडं ह्याच्यामध्ये असा विषय इथं होतो. बघा आता कुठं होतो ते सांगतो मी. हे अशी आकृती करून अशा पद्धतीनं जे केलेलं आहे ती या ठिकाणी बघा, या ठिकाणी कुठं, या ठिकाणी बघा, हे बघा आणि हे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ती आकृती होऊ शकते या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा. पुढे बघा, या पद्धतीने येचं चिन्ह कशामध्ये होतं ते तुम्ही निरीक्षण करायचं आहे. जर पाहिल्यानंतर वाटत आहे 4 मध्ये होत आहे, या ठिकाणी बघा. बरोबर आहे. 4 मध्ये होत आहे. पण 4 मध्ये एक प्रॉब्लेम कसा माहिती आहे का? हे जे ये दिलेलं आहे मधली रेष सरळ दिलेली आहे 4 मध्ये, आणि थोडंसं इथं जो विषय आहे या ठिकाणी बघा, ही थोडीशी जी आकृती आहे ती अशा पद्धतीनं मधली रेष दिलेली आहे. म्हणजे अजून कुठंतरी होत असेल. बरोबर आहे. तर या ठिकाणी जर ही आकृती जर उलटी केली आपण, कुठे? इथे बघा, इथे तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा आकार आणि इथे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येणार? सी येणार या ठिकाणी. बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय येणार? सी येणार. 40 नंबरच्या प्रश्नामध्ये 40 नंबरच्या प्रश्नामध्ये आता अशी आकृती बघा, उलट यन केल्या पद्धतीनं, आणि त्याचे टोक जे आहेत ते टोकामध्ये अशा पद्धतीनं केलेलं आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीनं मध्ये आणि हे. आता मला वाटतं हा जो प्रश्न आहे की या प्रश्नामध्ये इथं ही जर आकृती पाहिली, कारण इतर ह्या ठिकाणी इथं दिलेलं आहे पण खाली इथं टोक नाही आहे, इथं टोक सरळ केलेलं आहे आणि इथं तर नाहीच. म्हणजे या ठिकाणी मध्ये आकृती होती बघा, या ठिकाणी ही रेष, ही रेष, ही रेष, आणि इथं अशा पद्धतीनं दिलेलं आहे. म्हणजे 40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? बी येणार या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं आकृत्या, एकूण 40 आकृत्या, अशा पद्धतीच्या आकृत्या या ठिकाणी येतात. तर आता आपण गणित हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आपण प्रश्नाला डायरेक्ट गणिताला सुरुवात करूया. पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा, एक चौरस व एक काटकोन चौकोन
यांची परिमिती समान आहे. आता या ठिकाणी जो प्रश्न आहे काटकोन चौकोन म्हणजे काय हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. काटकोन चौकोन म्हणजे आयत आणि परिमिती समान आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आणि आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि दोघाची परिमिती समान आहे म्हटलेलं आहे. या ठिकाणी चौरसाची बाजू 16 दिलेली आहे आणि काटकोन चौकोनाची लांबी 18 दिलेली आहे. तर काटकोन चौकोनाची रुंदी आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे, रुंदी आपल्याला काढायची. आता या ठिकाणी चौरसाची बाजू किती दिलेली आहे 16. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजेच या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं गणित मांडू शकतो. कशा पद्धतीनं मांडू शकतो बघा. आता आपण अशा पद्धतीने इथं गणित करू शकतो की चौरसाची काय म्हटलेलं आहे परिमिती बरोबर आहे, बाजू 16 दिलेला आहे म्हणजे 4 गुणिले बाजू म्हणजे या ठिकाणी 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी किती दिलेली आहे 18 आणि रुंदी या ठिकाणी बरोबर आहे. आणि पुढे 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 16 या ठिकाणी म्हणजे 4 गुणिले 16 बरोबर किती आलं 64 आलं. 4 गुणिले 16 बरोबर 64 आलं. आणि इथं 18 दुनी किती आलं 36 आलं. 18 दुनी 36 रुंदी बरोबर आहे. म्हणजे आता रुंदी जर काढायचं असेल तर या ठिकाणी काय होणार म्हणजे 2 रुंदी येणार. 2 रुंदी 2 पण रुंदीला गुणावं लागेल. मग ही 2 रुंदी आहेत त्याच ठिकाणी ठेवायचं आणि 64 मधून 36 वजा करायचं. 64 मधून 36 वजा केल्यावर किती येतं 28 येतं. मग 2 रुंदी बरोबर 64 वजा 36 बरोबर 28. मग 2 कुठं जातं भागाकारात जातं म्हणजे रुंदी बरोबर 28 भागिले 2 म्हणजे या ठिकाणी किती येतं 14 येतं. किती येतं 14 म्हणजे या ठिकाणी आयताची रुंदी काय झाली 14 झाली. बघा त्यानं म्हटलेलं आहे चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती समान आहे म्हणून मध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि चौरसाची बाजू 16 म्हणून 4 गुणिले 64 4 गुणिले 16 बरोबर 64 झालं. आणि इकडे या ठिकाणी 2 कंसात लांबी 18 दिलेलं आहे रुंदी दिलेलं नाही म्हणून या दोन्ही मधल्या दोघाला पण गुणावं लागतं. 18ला पण गुणावं लागतं आणि रुंदीला पण गुणावं लागतं. म्हणजे 18 दुनी 36 झालं आणि 2 रुंदी झाली. मग 2 आणि रुंदीमध्ये गुणाकारात चिन्ह असतं म्हणून त्याला तसंच ठेवलं. 36 या ठिकाणी बरोबरच्या पलीकडे गेल्यावर वजा झालं. 36 मधून 64 मधून 36 गेले या ठिकाणी 28 राहिले आणि 2 रुंदी 2 गुणाकारात असल्यामुळे 2 गेलं भागाकारात म्हणजे या ठिकाणी किती आलं या ठिकाणी आलं 14. म्हणजे या ठिकाणी आयताची रुंदी या ठिकाणी किती आली 14 आली या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक किती आला पहिला या ठिकाणी. पुढचा प्रश्न या ठिकाणी 640चे मूळ अवयव म्हणजे या ठिकाणी 640ला भाग जाणाऱ्या फक्त मूळ संख्याच बघायचंय. 640ला भाग जाणाऱ्या फक्त मूळ संख्या या ठिकाणी बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा पर्यायामध्ये बघा 2 2 2 5 2 5च आहे. 2 आणि 5 दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मग कोणत्या पर्यायाचा गुणाकार 640 येतो ते पाहायचं आपण. बरोबर आहे. आता पहिल्या पर्यायामध्ये बघा मी फक्त तोंडी सांगणार आहे. पहिल्या पर्यायामध्ये बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 5 640 होत नाही. बरोबर आहे का. बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 32 दुनी 64 64 गुणिले 5 640 होईल का. 5 20ला 0 हा चल 2 5 30 2 32 होत नाही. ओके. बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 आणि 5 5 25 मग 32 गुणिले 25 640 होईल का. 25 दुनी 50ला 0 हा चाली 5 25 त्रिक 75 आणि 5 80 होईल का नाही. आणि चौथ्या पर्यायामध्ये मात्र आता 3 पर्याय नाहीत म्हणजे चौथा पर्यायामध्ये उत्तर येईलच. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. अमितने एक टेबल 1200 रुपयाला खरेदी केले आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले. त्याने ते 1680ला विकले तर त्यांच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती म्हटलेलं आहे या ठिकाणी. टक्केवारी काढायचं आहे. ओके. ओके बघूया.
आता बघा खरेदी कितला केलं 1200ला, त्याच्यावर 200 रुपये खर्च केला, म्हणजे याचा अर्थ वाहतूक खर्च, दुरुस्ती खर्च हा खरेदी किमतीमध्येच मानला जातो. म्हणजे 1200 अधिक 2 1400 रुपये खरेदी किंमत झाली. बरोबर आहे. म्हणजे 1400 रुपये खरेदी किंमत झाली आणि 1680 रुपयाला विकलेला आहे त्याने. बरोबर. म्हणजे 1400ला खरेदी झाली आणि 1680ला विकलेला आहे. म्हणजे याचा अर्थ बघा 1400 रुपये खरेदी आणि 1680 रुपये विक्री, म्हणजे 1680 मधून आपण जर 1400 वजा केलं तर या ठिकाणी 280 रुपये, तर 280 रुपये काय झाला, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हटल्यानंतर काय झाला, नफा झाला. 280 रुपये नफा झाला. पण आपल्याला टक्क्यामध्ये काढायचा आहे. बरोबर आहे. टक्क्यामध्ये काढायचं आहे. म्हणजे टक्के कशी काढायची, मग नफ्याची टक्केवारी कशी काढायची, एकूण खरेदी किंमत छेदामध्ये लिहायचं 1680 रुपये. खरेदी त्यांचा नफा किती झालेला आहे, नफा किती झालेला आहे या ठिकाणी, एक मिनटं आपण प्रश्न नीट बघूया. तर 1200 रुपये, सॉरी 1400 रुपये खरेदी किंमत आहे. बरोबर आहे. 1400 रुपये खरेदी किंमत आहे. 1400 रुपये खरेदी किंमत आहे. मग 1400 रुपये खरेदी किंमत म्हटल्यानंतर 280 रुपये नफा झालेला आहे आणि गुणिले 100. कधी पण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा असेल तर एकूण खरेदी किंमत छेदामध्ये लिहायची, त्याला झालेला नफा किंवा तोटा अंशामध्ये लिहायचा आणि गुणिले 100 करायचं. ही एक शून्य कटलं, ही 2 शून्य कटली, ही 2 शून्य कटली. 14 दूनी 28. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 20%. किती उत्तर आलं या ठिकाणी, 20% या ठिकाणी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं या ठिकाणी, 20%. म्हणजे 20% काय झाला, नफा झाला. ओके. पुढचा प्रश्न बघा, 44वा प्रश्न. तर 44 15 वजा 15 भागिले 15 गुणिले 6. किती सोपा पदावलीचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पदावलीमध्ये अगोदर आपण कंचे भागुबे व भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, आपण याला अशा पद्धतीनं पण लिहू शकतो. कशा पद्धतीनं, बरोबर आहे. 15 वजा 15 भागिले 15 गुणिले 15. गुणिले 6 आहे. याला थोडं असं करू शकतो, गुणिले 6 आहे. पंधरा वजा 15 भागिले 15, 15 भागिले 15 गुणिले 6 आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 15 15 कटलं, म्हणजे 15 1 15 आलं. 15 1 15 आलं आणि 6 आणि 1चा 15 1 15 आलं. 6 आणि 1चा गुणाकार 6 1 6 आणि 15 मधून 6 गेले. मग शेवटी काय राहतं, ही 15 मधून 6 गेले, किती राहिलं, 9 राहिलं. 15 मधून 6 गेले, 9 राहिले. ओके. पुढचा प्रश्न बघा, 175 ग्रॅमच्या 10%च्या 5% म्हणजे किती. 175 ग्रॅमच्या 10%च्या 5% म्हणजे किती, असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा, 175 ग्रॅमच्या म्हणजे गुणाकाराचे चिन्ह, 10%, टक्के म्हणल्यावर 10 भागिले 100 गुणिले 5%. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं रचना करता आली पाहिजे. तर या ठिकाणी बघूया आता आपण कशा पद्धतीनं होईल. आता बघा, इथलं एक शून्य कटलं, इथे एक शून्य कटलं, म्हणजे 175 आणि 5चा गुणाकार किती येतो, 5 5 25ला 5, 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 7 35 39ला 7, हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 8, 875. आणि खाली काय राहिलेला आहे, खाली काय राहिलेला आहे या ठिकाणी, खाली या ठिकाणी 10 आणि इथं 100 राहिलेला, म्हणजे 1000 राहिलेला आहे. म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे ना, 100 10 1000, म्हणजे 1000. 875ला जर 1000नं भाग घातलं तर 3 नंतर पॉईंट येतं, म्हणजे याचं उत्तर काय आलं, 0.875 आलं.
0.800 किती आलं 75 आलं या ठिकाणी. म्हणजे बघा बरं पर्यायामध्ये आहे का 0.875 ग्रॅम, पर्याय क्रमांक 3. आता 46 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी सुद्धा पदावलीचाच प्रश्न आहे. हा पूर्णांक 3/8 भागिले 5/1 ऐग 3/8 भागिले 5/3 वजा 1/6 अधिक 5/8 बरोबर आहे. आता हा प्रश्न जर पाहायचा असेल तर या ठिकाणी बघा, तर सुरुवातीला आपण काय करावं लागेल, याची वजाबाकी करावी लागेल. बरोबर आहे. आता याची वजाबाकी करत असताना छेद समान करायचं, इथं गुणिले 2 बरोबर आहे. म्हणजेच काय झालं 5/6 झालं आणि वजा 1/6 म्हणजेच 5 मधून 1 गेलं 4/6 राहिलं. कारण छेद समान असताना फक्त अंशाची वजाबाकी करायची असते. सॉरी 1 मिनिट, थोडं चुकलं या ठिकाणी. म्हणजे 3 दुनी 6 आणि अंशाला पण 2 न गुणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी किती होणार 10/6 होणार. बरोबर आहे. आता 10/6 मधून 1/6 वजा केल्यानंतर किती आलं 9/6. म्हणजे हे पूर्ण सोडवल्यानंतर 9/6 आलं. आता या 9/6ला इथं 3/8 आहे. ओके, पुढची स्टेप घेतो आता मी. ही 3/8 भागिले 9/6 म्हणजेच काय होणार, या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात होऊन ही पुढचा अपूर्णांक उलटा होणार. म्हणजे 3/8 गुणिले 6/9 होणार. 6/9 होणार या ठिकाणी. आता आपण तिरकस गुणाकार करूया. 3 त्रिक 9 आणि 2 चौक 8 2 त्रिक 6 बरोबर आहे. आणि 3 3 कटलं म्हणजे का राहिलं या ठिकाणी 1/4 राहिलं. डबल सांगू बघा, 3 त्रिक 9 2 2 चौक 8 2 त्रिक 6 हे 3 3 कटलं वरी 1 राहिलं म्हणजेच 1/4 राहिलं. 1/4 राहिलं. आणि आता 1/4 आणि 5/8 बेरीज करायचं, तिरकस गुणाकार करा. 8 1 8 4 5 20 आणि 4 8 32 20 आणि 8 28/32 20 आणि 8 28/32 या ठिकाणी. जर पर्यायामध्ये हे उत्तर नसेल तर ह्याचं संक्षिप्त पण करा. 4 7 28 आणि 4 8 32 म्हणजे 7/8 उत्तर आलं. 7/8 उत्तर आलं या ठिकाणी. खालील विधान सत्य ठरवण्यासाठी x ची किंमत किती. आता या ठिकाणी बघा, हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, इथं काय बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे. म्हणजे 11 त्रिक 33 आणि 7 40 म्हणजे 40/11 गुणिले 11/5 11 11 कटलन 5 8 40 म्हणजे हा पहिला कंस सोडल्यानंतर उत्तर त्याचं 8 येतं. बरोबर आहे. मग 8 भागिले 3/7 गुणिले x आहे. 8 भागिले 3/7 गुणिले x आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, आता याचा जर विचार केला तर 3/7 गुणिले x म्हणल्यानंतर 3/7x म्हणजे 8 गुणिले करायचं, भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये. आणि या ठिकाणी पुढचा अपूर्णांक उलटा 7/3x आणि बरोबर किती होतं, बरोबर या ठिकाणी 4/3 होतं. बरोबर या ठिकाणी किती होतं 4/3 होतं. म्हणजे या ठिकाणी 8 गुणिले 7/3x बरोबर 4/3 4/3 या ठिकाणी. म्हणजे आता या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी आपण आता हा अपूर्णांक इकडे घेऊ शकतो आणि हा अपूर्णांक इकडे घेऊ शकतो. किंवा आपण आपल्या दुसऱ्या पण पद्धतीनं करू शकतो, किंवा आपण ह्या पण पद्धतीनं करू शकतो, काय अडचण नाही आहे. म्हणजे हे x असल्यामुळं
7/3x जो आहे त्याला आपण पलीकडे घेऊया सध्या. मग काय होईल घेतल्यानंतर 8 गुणिले 3/4 म्हणजे इकडचा जो अपूर्णांक आहे तो उलटा होऊन इकडे येईल. 4 दुनी 8 आणि बेत्री किती आलं? 6 आलं. 4 दुनी 8 आणि बेत्री किती आलं? 6 आलं. म्हणजे आता 6 बरोबर 7/3x आहे. 6 बरोबर 7/3x आहे. इथं पण या ठिकाणी काय होईल? पुढचा अपूर्णांक उलटा होईल. बघा सुरुवातीला आपण काय केलं? 8 गुणिले 7/3x बरोबर 4/3 होतं. मग ह्या 7/3ला आपण 7/3ला इकडे घेतलं आणि 4/3ला इकडे घेतलं. 4/3 इकडे येताना उलटं होऊन आलं तर त्याचं उत्तर 6 आलं. मग 6 गुणिले आता काय होणार? इकडं काय आलेलं आहे? 3x/7 आहे. बरोबर आहे. 3x किती आहे? 7 आहे. म्हणजे त्याचं उलटं होऊन काय येणार या ठिकाणी? एकदा सांगतो, थोडं लिहिण्यासाठी जागा अपूर्ण असल्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालं या ठिकाणी. तर 8 गुणिले 7/3x बरोबर 4 बरोबर 4 7/3x बरोबर 4/3 आहे. ओके. मग मी काय केलं अगोदर? 8 गुणिले हा पूर्णांक इकडे घेतला, उलटा होऊन आला. 3/4 4 दुनी 8 बेत्रिक 6 आलं. मग 6 बरोबर 3x/7 होतं ना. मग त्याला आपल्याला अजून आता इकडे घ्यायचं आहे. मग त्याला उलटं करून घ्यायचं या ठिकाणी. 6 गुणिले 7/3 3 दुनी 6 आणि बेसत्ती 14 या ठिकाणी. म्हणजे याचं उत्तर काय आलं? या ठिकाणी 14 उत्तर आलं. बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुढचा, कमाल 6 अंकी आणि कमाल 5 अंकी यांच्यातील फरक किती? कमाल म्हणजे मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या. आता मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या म्हणल्यानंतर मोठ्यात मोठी म्हणल्यानंतर या ठिकाणी आपण काय करतो? मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर आपण घेतो 99999. किती अंकी म्हटलेला आहे? 6 अंकी. 999 999 या ठिकाणी. आणि 5 अंकी म्हटल्यानंतर 99,999. तर त्याच्यामधला फरक काढा म्हटलेला आहे. 000000 आणि हे 9. म्हणजे याचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 14. त्याच्या खालचा पण प्रश्न तसाच दिलेला आहे. कमाल 7 अंकी. आता कमाल 7 अंकी म्हणल्यानंतर काय होणार? 9 7 वेळा आणि किमान 4 अंकी. लहानात लहान म्हणल्यानंतर 1च्या पुढे 0 द्यायचं. 1च्या पुढे 0 द्यायचं. म्हणजे 7 अंकी म्हटलं 1 2 3 4 5 6 7 आणि लहान 4 अंकी 1 2 3. करा वजाबाकी. 9 9 9 1 9 9 9. बघा 999 1999 कोणत्या पर्यायात आहे? 999 कोणत्याच पर्यायात नाही. म्हणजे चुकलेलं आहे काहीतरी. किमान 4 अंकी यातील फरक किती? कुठं चुकलं? इथं 9 मधून 1 गेला 8 राहील. 999 8999. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. बघा 50वा प्रश्न. पक्षाच्या थव्यातील 1/4 पक्षी. बरोबर आहे. पक्षाच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहेत आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. तर घरट्यात उरलेल्या पक्ष्याची संख्या किती? बघा आता हा यक्षापन पद्धतीने होतो. तर 1/4 पक्षी पक्षाच्या थव्यातील एकूण पक्षी आपण यक्ष मानलं. 1/4 पक्षी म्हणजे 1/4 यक्ष झालं. 1/4 यक्ष नदी किनाऱ्यावर आहेत आणि त्या थव्यापैकी 1/5 म्हणजे
1/5x पक्षी घरट्यात आहेत, म्हणजे याचा अर्थ आपल्याला दोन यक्षच्या पद्धतीनं 1/4x आणि 1/5x म्हणजे आणि उरलेत किती 22. म्हणजे या ठिकाणी 3 घटक आपल्याला मिळाले 1/4, 1/5 आणि 22 या ठिकाणी. बरोबर आहे, 1/4, 1/4 आणि 22 या ठिकाणी. समजा पर्याय गट आपल्याला येईल का बघूया बरं. पर्याय गट आपण पहिला पर्याय घेतला 40, उरलेले 22. बरोबर आहे का. तर फक्त घरट्यात म्हटलेलं आहे त्यांनी. असू द्या, पर्याय गट घरट्यात असल्यामुळं होणार नाहीये. आता या ठिकाणी आपण आता काय म्हटलं 1/4x, 1/5x आणि 22 म्हणजे सर्व मिळून या ठिकाणी. बरोबर आहे. एकूण पक्षी काय म्हटलोय आपण, एकूण पक्षी म्हटलेला आहे x या ठिकाणी, एकूण पक्षी x. बरोबर आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला नदी किनाऱ्यावर 1/4x, घरट्यात 1/5x आणि उरलेले 22 पण यामध्येच मिसळावं लागतील. ह्या तिघाची बेरीज म्हणजे काय, एकूण पक्षी 1/4x, 1/5x अधिक 22 बरोबर एकूण पक्षी या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी इथं जर करत असताना काय करावं लागेल, तर इथं सगळ्याचा छेद समान करावा लागेल. बरोबर आहे. का करावं लागेल, सगळ्याचा छेद समान करावा लागेल. मग छेद समान करण्यासाठी 4 आणि 5 आणि 1 म्हणजे लसावी काढला तर 20 आला. म्हणजे या ठिकाणी 4×5 20 म्हणजे याला 5 न गुणावं लागेल, अंशाला पण 5 न गुणावं लागेल. छेद जर 20च आलेला आहे म्हणजे अंशामध्ये 5×5x आलं, इथं 5×4 इथं 4x आलं आणि पुढे 22 दुनी म्हणजे याला कितनं गुणावं लागेल, 1 म्हणल्यानंतर 20, 22 दुनी 44 म्हणजे 440 आलं. का आलं, 440 आलं या ठिकाणी. तर आता या ठिकाणी बघा, तर अशा पद्धतीनं 5x अधिक 4x अधिक 440 भागिले 20x. आता या ठिकाणी बरोबर x आहे, म्हणजे 20 जे आहे ते या ठिकाणी इकडे घेऊन जायचं. म्हणजे 5x अधिक 4x अधिक 440 बरोबर 20x. हा मुद्दा लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी जागा नाही आहे. ओके, 5x अधिक 4x अधिक 440 बरोबर 20x या ठिकाणी. बरोबर आहे. आता बघा, ह्या 440ला x नाही म्हणजे 20x या ठिकाणी इकडे घ्यावं लागेल. म्हणजे 5 आणि 4 हे 9x आणि हे 20x आलेले या ठिकाणी वजा, म्हणजे 20x मधून 9x वजा करावे लागतील बरोबर 440. मग 20x मधून 9x गेली, 11x राहिलं. 11x बरोबर 440. x बरोबर 440ला जर 11नं भाग घातलं तर 11 चोक 44 म्हणजे या ठिकाणी एकूण पक्षी, लक्षात आलं का, एकूण पक्षी या ठिकाणी किती आलं, 40 आलं. यक्षची किंमत आपण सुरुवातीलाच मानलं होतं, एकूण पक्षाला यक्ष मानलेलं होतं. एकूण पक्षी 40 आलं. म्हणजे एकूण पक्षी 40 आल्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, घरट्यातले. मग घरट्याला आपण काय म्हणले, 1/5x मानलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा काय करावं लागेल, 1/5 गुणिले 40, 5×8 40 म्हणजे घरट्यात किती आहेत, मग 8. घरट्यात किती आहेत, 8 आहेत. घरट्यात किती आहेत, 8. तर घरट्यात असलेल्या पक्ष्याची संख्या किती आली, 8. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न कोणते 25च्या बरोबरीचे नाही, म्हणजे 25 उत्तर आलं पाहिजे. पहिल्या प्रश्नामध्ये बघा, 4 न 100ला भाग घातलं किती आलं, 25 चोक 100 म्हणजे 25 आला. आणि 50 मधून 25 गेलं 25 आलं, म्हणजे पहिला पर्याय बरोबर येतो. दुसऱ्या पर्यायामध्ये 4 न 20ला भाग घातलं, 4×5 20 5 आलं आणि 20 आणि 5 25 इथं पण येतं.
तिसऱ्या पर्यायामध्ये 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 5 दुनी 10, हे 10 आणि 10 20 आणि 5 25, तिसरं पण येतं म्हणजे चौथंच येणार नाही, कारण 2 1 2 24 दुनी 48, म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. 52वा प्रश्न बघा, 140.75 गुणिले 0.001 असा गुणाकार करत असताना अगोदर पॉईंट नाही म्हणून गुणाकार करायचं. पॉईंट जर नाही म्हणलं तर फक्त इथं एकच राहील, म्हणजे 14,075 गुणिले 1 म्हणजे 14,075च येणार. फक्त आता इथं विषयच काय आहे पॉईंटचा. इथं किती पॉईंट आहेत 2, इथं किती पॉईंट आहेत 2, 2 आणि 2 किती झाले 4, 4 नंतर पॉईंट कोणत्या पर्यायात आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. पुढे बघा, 45 60 75चा मसावी लसावी यांची बेरीज किती. ओके, 45 60 75 यांचा मसावी लसावी 45 60 आणि 75. आपण यांचा आता ह्याला कितना भाग जातो 15 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75. मसावी किती आला 15 आला, लक्षात ठेवा. आणि आता 3 4 5 आता सगळ्याचा गुणाकार करायचा. 3 15 त्रिक 3 चौक 12 पंचे 60, अगोदर ह्याचा गुणाकार केला 60 आला, आणि 15 आणि 60चा गुणाकार 900 आला, म्हणजे मसावी 15 आणि लसावी 900, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं मग 915 या ठिकाणी. पुढे 8 मीटर लांब 6 मीटर उंच आणि 22.5 सेंटीमीटर जाडी अशा भिंतीकरता किती विटा लागतील जर प्रत्येक वीट 25 सेमी, 11.25 सेमी व 6 सेमी मापाच्या असतील तर. ओके, आता इथं एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे अशा प्रश्नामध्ये जर नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी जी जाडी आहे ती मीटरमध्ये दिली आणि प्रत्येक विटीची जी जाडी आहे ती सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी माप का करावी लागतील, समान करावी लागतील. 8 मीटर म्हणजे 800, 6 मीटर म्हणजे 600, 22.5 म्हणजे ते ऑलरेडी सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी का करावं लागेल, आपल्याला भिंत बांधायची आहे, बरोबर आहे. अशा भिंतीकरिता, बरोबर आहे, अशी भिंत बांधायची आहे, बरोबर आहे. भिंत मोठी का वीट मोठी, भिंत मोठी. जे मोठं आहे त्याला अंशामध्ये ठेवायचं, जे छोटं आहे त्याला छेदामध्ये ठेवायचं. म्हणजे बरेच मुलं कन्फ्यूज होतात की हे 8 मीटर 6 मीटर आपण जे 800 600 केले त्याला कुठं ठेवायचं, छेदामध्ये का अंशामध्ये. कारण ही जी पूर्ण लांबी आहे ती त्या भिंतीची दिलेली आहे आणि ही जी पूर्ण लांबी दिलेली आहे म्हणजे तिचं माप दिलेलं आहे ती वीटचं दिलेलं आहे. मग वीट मोठं नाही भिंत मोठी म्हणून त्याला अंशामध्ये ठेवायचं, म्हणजे 800 गुणिले 600 गुणिले 22.5. ओके, बघा आता या ठिकाणी 800 गुणिले 600 गुणिले 22.5 भागिले 25 गुणिले 11.25 गुणिले 6. ओके, आता आपण काय करूया, सध्या सुरुवातीला पॉईंट नाही म्हणून भाग घालूया. चला पटापट भाग घालूया. 25 9 225, बरोबर, 25 9 225 या ठिकाणी. पुन्हा 9 या ठिकाणी याला भाग घातलं, 9 1 9 2 उरले, 9 दुनी 18, 9 दुनी 18, 4 उरले, 9 5 45, 125 आलं. पुन्हा 25 न भाग घातलं, 25 5 125, 25 दुनी 50, 10 उरले, 25 चौक 100. पुन्हा 6 न भाग घातलं, 6 चौक 24, 6 चौक 24 या ठिकाणी, 6 चौक 24. आणि पुन्हा ह्या 5 न 800ला भाग घातलं, 5 1 5, 3 उरले, 5 6 30, 160 आणि 160 गुणिले 4 म्हणजेच 160 इथं 4 राहिलेलं होतं म्हणजे 640 उत्तर आलं. हे सगळं सोडवल्यानंतर 640 उत्तर येतं. आता विचार करा, वरी इथं 1 नंतर पॉईंट होता आणि खाली इथं 2 नंतर, म्हणजे खाली 2 नंतर आणि वरी 1 नंतर, म्हणजे 2 मधून 1 गेलं 1 राहिलं. कुठं शिल्लक राहतो पॉईंट, खाली शिल्लक राहतो. म्हणजे खाली शिल्लक राहत असेल तर पुढे 0 लागतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं या ठिकाणी, या प्रश्नाचं उत्तर झालं 6400. 6400 या ठिकाणी.
पुढचा प्रश्न 55 नंबरचा बघा. आम्ही आमच्या ठिकाणावर दुपारी 2:45 पोहोचलो. त्याकरता आम्ही 4.5 तास 4.1/2 म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं, एखाद्या अपूर्णांकाला पुढे 1/2 आलं याचा अर्थ त्याला अर्धा असतो तो. बरोबर आहे. 0.5. तर 2:45 पासून 4.5 तासाचा प्रवास म्हटल्यानंतर किती वेळ होतो बघूया या ठिकाणी. म्हणजे कधी दुपारी निघालेत ना, 4.5 तास प्रवास केला. बरोबर आहे. ही 2:45 आणि 4.5 तास म्हणजे 4.30. हे 5, 7, 2 आणि 4 6. आता 6.75. आता 6.75 म्हणजे इकडचे 60 ह्याच्यामध्ये मिसळलं, 60 मिनटं म्हणजे 7 तास झाले. आणि उरले किती? 60 आणि 10 70 म्हणजे 15 उरले. म्हणजे या ठिकाणी किती झालं? 7.15 या ठिकाणी. किती झालं या ठिकाणी? 7.15 झालं. 7.15 म्हणजे एक मिनटं. आम्ही आमच्या ठिकाणावर दुपारी 2:45 वाजता पोहोचलो. त्याकरता आम्ही 4.5 तास प्रवास केला. सॉरी. त्यांनी प्रवास केला तर किती वाजता निघालो म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी वजाबाकी करायची होती. काय करायची होती? वजाबाकी करायची होती. आता या ठिकाणी वजाबाकी करायचं आहे. वजाबाकी करताना आता 2:45 मधून 4.30 असं मग वजाबाकी होईल का? नाही. मग या ठिकाणी काय करावं लागेल? तर या ठिकाणी या 2:45चं 24 ताशी घड्याळ वापरायचं. काय करायचं? 24 ताशी घड्याळ वापरायचं. आता 2:45 म्हणजे त्याला 12 मध्ये मिसळा. 12 आणि 2 14. 12 आणि 2 या ठिकाणी काय? 14 या ठिकाणी. म्हणजे 14:45 मधून 4.5 तास म्हणजे 4.30 वजा करायचं. म्हणजे 5, 4 मधून 3 गेले 1 राहिलं, 4 मधून 4 गेले 0 आणि 10.15 म्हणजे या ठिकाणी 10.15. आता 10.15 म्हणल्यानंतर बघा बरं पर्यायामध्ये काय काय पर्याय आहे. तर 10.15 या ठिकाणी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? सकाळी 10:15 निघालो. छप्पन नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा. 0.9 भागिले 0.3 गुणिले 0.3चे मूल्य काय आहे? अगोदर मधला गुणाकार अगोदर कंस सोडवायचा आहे. पॉईंट नाही गुणाकार करा. 3 त्रिक 9 आणि किती पॉईंट आहे? इथे 1 पॉईंट, इथे 1 पॉईंट म्हणजे 2 पॉईंट. 9ला 2 नंतर पॉईंट म्हणजे 0.09. बरोबर आहे. बघा अगोदर सांगतो 3 त्रिक 9, याला 1 पॉईंट, याला 1 पॉईंट, 1 आणि 1 2 म्हणजे 0.09. मग आता 0.09 म्हणजे 0.9 भागिले 0.09 पॉईंट नाही म्हणून भागाकार करा. 9 1 9 खाली 2 पॉईंट वरी 1 पॉईंट म्हणजे 2 मधून 1 गेले 1 राहिलं. कुठं पॉईंट शिल्लक राहत आहे? खाली. खाली जर पॉईंट शिल्लक राहत असेल तर पुढे 0 लावायचं. का लावायचं? 0 लावायचं. म्हणजे याचं उत्तर काय झालं? 10 उत्तर आलं. म्हणजे याचं उत्तर काय झालं या ठिकाणी? 10 उत्तर आलं या ठिकाणी. 10. ओके. पुढचा प्रश्न बघा. दर साल दर शेकडा 5% सरळ व्याजाने 1200 रुपयाची रक्कम किती वर्षात 1800 बनेल? आता या ठिकाणी बघा 1200 रक्कम 1800 बनेल म्हटलेलं आहे त्याने. बरोबर आहे. किती बनेल म्हटलेलं आहे? 1800. याचा अर्थ या ठिकाणी 1200 मुद्दल आहे, 1800 काय आहे? वो रास आहे. रास
बरोबर आहे, कारण 1200ची रक्कम किती वर्षात 1800 बनेल, म्हणजे या ठिकाणी 600 रुपये काय आहे, व्याज आहे. 1800 काय झालं, रास झालं. म्हणजे 600 रुपये व्याज झालं, 1200 रुपये मुद्दल झालं आणि 5% सरळ व्याज. या 3 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, 600 रुपये व्याज आहे, 1200 रुपये मुद्दल आहे, 5% व्याज आहे. म्हणजे मुदत काढायची आहे तुम्हाला, भागिले 100. तिरकस गुणाकार करायचा, 600 गुणिले 100 भागिले 1200 गुणिले 5. 600 गुणिले 100 भागिले 1200 गुणिले 5. 0 0 कटलं, 6 दुनी 12, 2 पंचे 10, 5 10 50. म्हणजे या ठिकाणी किती आलं, 10 वर्ष. म्हणजे याचं उत्तर किती येणार, 10 वर्ष येणार. कुठे गेला प्रश्न? हां, तर 57 नंबरचं उत्तर काय झालं या ठिकाणी, 10 वर्ष आलं. 58 नंबरचा जो प्रश्न आहे, बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल आणि सी 150 पेक्षा 5% जास्त आहे, तर या ठिकाणी बी किती म्हणून प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा, आता ह्याच्यामध्ये एक वाक्य तुम्ही जर निरीक्षण केलं, ह्या वाक्याचं, ह्याच्यामध्ये नीट निरीक्षण करा बघा. बी ही संख्या दुसऱ्या एका सी संख्येपेक्षा 10% लहान असेल आणि पुढे काय म्हटले बघा, आणि सी 150 पेक्षा 5% जास्त असेल. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. सी 150 पेक्षा 5% जास्त असेल, म्हणजे 150चे 5% जर आपण काढलं, आता 5% जास्त म्हणल्यानंतर तुम्ही 105 करू शकता किंवा 5% काढून पुन्हा त्याच्यामध्ये मिसळू शकता. म्हणजे 150चे आपण 5% काढूया. अगोदर 150चे 5% काढूया. बघा, 150चे जर 5% काढले, 0 0 कटलं, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 3 5 15 आणि 15/2 म्हणजे 7.5. म्हणजे 7.5 म्हणजेच 157.5 झालं. म्हणजे सी किती निघालं, 157.5 निघालं. बरोबर आहे, सी किती निघालं, 157.5 निघालं. आणि पुन्हा काय म्हटलेलं आहे, बी ही संख्या सी या संख्येपेक्षा 10% लहान आहे. आता 10% लहान आहे म्हणजे 157चे तुम्ही 10% काढा आणि त्याच्यामधून ते वजा करा, किंवा तुम्ही 90% काढू शकता. बरोबर आहे का, तुम्ही 90% काढू शकता. या ठिकाणी 157.5 चे 10% गुणिले 10 भागिले 100. आता 157.5 गुणिले 10 केलं तर 1575 येतं. ह्या दोघाचा गुणाकार केला तर 1575 येतं आणि त्याला जर 100 भागलं तर 15.75 येतं. किती येतं, 15.75. म्हणजे 157.15.75 या ठिकाणी का करावं लागेल, वजा करावं लागेल. बरोबर आहे, समजलं. 157.5 गुणिले 10 केलं की 1575, त्याला 100 भागलं की 15.75 येतं. म्हणजे 157.5 मधून 15.75 जर वजा केलं, या ठिकाणी 0, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं 4, 14 मधून 7 गेले, 7 राहिले, इथं 6, 6 मधून 5 गेले, 1 राहिलं, 5 मधून 1 गेलं, 4 राहिलं, 141.75. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, 141.75. पर्याय क्रमांक डी. 59वा प्रश्न बघा, खालील विधानाचा गोळाबेरीज परिणाम शोधून काढा.
तर या ठिकाणी पुढचा प्रश्न 59 नंबरचा, खालील विधानाचा गोळाबेरीज परिणाम शोधून काढा पूर्णांकामध्ये. तर या ठिकाणी आपण आता हा प्रश्न सोडवणार आहोत. तर या ठिकाणी बघा, गुणाकार वजाबाकी गुणाकार वजाबाकी गुणाकार, म्हणजे अगोदर आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी या दोघाचा गुणाकार, पुन्हा या दोघाचा गुणाकार, या दोघाचा गुणाकार आणि नंतर या दोघाचा गुणाकार. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तिथं सुरुवातीला सांगत असताना, तर या ठिकाणी तिथं सांगत असताना इथं पूर्णांकामध्ये म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी विचार करत असताना आता इथं पूर्णांकामध्ये म्हटलेलं आहे. बरोबर आहे. पूर्णांकामध्ये म्हटल्यानंतर या ठिकाणी आता इथं बघा 49.6 दिलेला आहे. बरोबर आहे. 49.6 दिलेला आहे. 49.6. आता 49.6 दिलेला आहे म्हणजे काय करावं लागेल ते सांगतो अगोदर. 49.6 म्हणजे एखादी संख्या, एका संख्येचे दोन भाग पडतात. 0.5 म्हणजे 50च्या अगोदर आणि 50च्या नंतर. उदाहरणामध्ये 9.5 असेल म्हणजे 9.5च्या अगोदर असेल तर 9 घ्यायचं आणि 9.5च्या नंतर म्हणजे 9.45 असलं की 9 लिहायचं आणि समजा 9.77 लिहिलं तर 10 लिहायचं. असं म्हणजे या ठिकाणी 49.6 म्हणलं की 50 लिहायचं. बरोबर आहे. काय लिहायचं? 50. आणि 10.2 म्हणलं की 10 लिहायचं या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय आलं? 50 10 500 आलं. बरोबर. पुन्हा या ठिकाणी बघा 7.1 म्हणलं की 7 लिहायचं. 7.1 म्हणलं की 7 लिहायचं आणि 29.7 म्हणजे 5च्या पुढे गेलेलं आहे म्हणून तिथं 30 लिहायचं. 30 हा सत्त काय? 210 लिहायचं. बरोबर आहे. या ठिकाणी 5.1 म्हणले की 5च लिहायचं आणि 20.1 म्हणले की 20च लिहायचं. म्हणजे 20 100 या ठिकाणी. 20 100 म्हणजे या ठिकाणी बघा 49.6 म्हणलं की 50 लिहायचं. 50 का घेतलं आपण? कारण 49.5च्या पुढे गेलेलं आहे ते. बरोबर आहे. मग 50 लिहिलं. 10.2 हे 0.5च्या अगोदर आहे. 10.5च्या म्हणून ते 10 लिहिलं. 50 10 500 आलं. 7.1ला 7च लिहिलं. 29.7 0.5च्या पुढे गेलेलं आहे म्हणून तिथं 30 लिहायचं. 30 7 210 लिहायचं आणि 5.1ला 5 आणि 20.1 20 100 या ठिकाणी. बरोबर आहे. 500 मधून 210 या ठिकाणी आता इथं वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणजे 500 मधून 210 वजा करावं लागेल आणि पुन्हा त्याच्यातून 100 वजा करावं लागेल. बरोबर. 500 मधून 210 आणि त्याच्यातून पुन्हा 100 या ठिकाणी. चला बघा, तर आता 500 मधून 210 वजा केलं तर या ठिकाणी 10 मधून 1 गेलं 9 राहिलं. 4 मधून 2 गेले 2 राहिले 290 आणि पुन्हा त्याच्यातून 100 वजा केलं म्हणजे उत्तर किती आलं? 190 आलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बघूया आता. 190 या ठिकाणी. बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 190 या ठिकाणी. 60 नंबरचा प्रश्न बघा. तर एक उद्यान 1500 मीटर लांबी आणि 700 मीटर 50 मीटर रुंद आहे. या सायकल स्वाराला या उद्यानाला 4 फेरी मारावी लागतात. तर अशी 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती काळ लागेल या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी बघा, कधी पण लक्षात ठेवा की फेरी मारणे किंवा कुंपण घालणे असे जेव्हा प्रश्न येतात या ठिकाणी तेव्हा त्या ठिकाणी काय काढावी लागते, तर म्हणजे काय बघा या ठिकाणी, तर फेरी मारणे. बरोबर आहे. फेरी मारणे म्हणजे फेरी मारणे कुंपण घालणे अशा प्रश्नामध्ये परिमिती काढायची असते. लांबी आणि रुंदी आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आयत आहे म्हणजे या ठिकाणी आयताची परिमिती बरोबर सूत्र आपल्याला 2 कंसात लांबी अधिक रुंदी या ठिकाणी म्हणजे 1500 या ठिकाणी बघा 1500 आणि 750 1500 750 2250 झालं. बरोबर आहे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे मी इथंच तोंडी बेरीज केली 2250 आलं आणि 2250ला 2 न गुणूया आपण. बरोबर आहे. बे 0 0 बे 5 10ला 0 हाताला 1 बे 2 4 आणि 5 आणि बे 2 4 4500 या ठिकाणी मीटर. बरोबर आहे.
4500 मीटर या ठिकाणी. म्हणजे 4500 मीटर म्हणजेच किती झालं? 4.5 किलोमीटर झालं. आता या ठिकाणी एक विचार करायची गरज आहे, म्हणजे परिमिती म्हणजे काय? इथं किती फेरे म्हणले बघा, इथं 4 फेरे म्हटलेलं आहे. मग 4 फेरे म्हणजे 4500 म्हणजे 4.5 किलोमीटर आलं का? अजिबात नाही. एक फेरा म्हणजे परिमिती. त्या पूर्ण भागाला एक वेढा टाकणे म्हणजे त्याची परिमिती. इथं 4 फेरे म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 4.5 ला 4 न का करावं लागल? गुणावं लागल. 4 पंचे 20 ला 0 हाच्याले 2, 4 चोक 16 आणि 2 18 म्हणून 1 नंतर पॉइंट म्हणजे किती किलोमीटर आलं? 18 किलोमीटर आलं. बरोबर आहे का? 18 किलोमीटर. आता हे 18 किलोमीटर आपल्याला तासाला 4.5 किलोमीटर गतीनं जायचं आहे. बरोबर आहे का? तासाला 4.5 किलोमीटर. बरोबर आहे. तर 18 किलोमीटरला किती? म्हणजे या 18ला का करावं लागल? या 4.5 न भाग घालावं लागेल. 18ला काय करावं लागेल? 4.5 ने भाग घालावं लागेल. म्हणजेच खालचा पॉईंट काढून टाकायचा, वरी 0 द्यायचा. हा नियम आहे दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणून मी खालचा पॉईंट काढून टाकल्यानं वरी 0 दिलं. भाग घालायचा. 15 त्रिक 45, 15 एक 15, 3 उरले, 15 दुनी 30 आणि 3 चोक 12. म्हणजे या ठिकाणी किती तास लागतील? 4 तास लागतील. बरोबर आहे. किती तास लागतील या ठिकाणी? 4 तास लागतील. म्हणजे 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 4 तास झालं. बघा, अतिशय महत्त्वपूर्ण सुंदर असा प्रश्न या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीनं गणित हा भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर यानंतर आपण उतारे हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. तर उतार्यामध्ये या ठिकाणी बघा, या ठिकाणी खूप मोठा असा उतारा आहे आणि आपण याची प्रश्नोत्तर पण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी उतारा क्रमांक पहिला, तर तेवढा खूप मोठा उतारा मी या ठिकाणी वाचत बसत नाही. उतार्यावरचे प्रश्न जे काही व्याकरण आहे त्या व्याकरणावरचे प्रश्नाचं स्पष्टीकरण मी जास्त देईन तुम्हाला. तर या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा, अग्निशामक दलाच्या सैनिकाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती गोष्ट सत्य नाही? सत्य नाही म्हटलेलं आहे. ते शूर असतात, ते नेहमी आपला जीव धोक्यात घालतात, ते आपला जीव कधीही धोक्यात घालत नाहीत, ते उच्च प्रशिक्षित असतात. बघा, आता सरळ वाचल्यानंतरच आपल्याला समजत आहे ते आपला जीव कधीही धोक्यात घालत नाहीत. हे वाक्य अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी. ते नेहमी आपला जीव धोक्यात घालतात. म्हणजे या ठिकाणी बघा, अग्निशामक दलामध्ये आता इथं बघा, आपण या ठिकाणी जर वाचलं, आपण हा जर उतारा थोड्या उतार्यामध्ये जर पाहिलं, या ठिकाणी उतार्यामध्ये या ठिकाणी बघा कुठं म्हटलेलं आहे का? जीविताचा मालमत्तेची बचाव करता जी सूचना मिळते, शिर हातात घेऊन ते तळ हातावर शिर घेऊन प्रतिसाद देतात. कोणत्याही समय तयार राहावे लागते. वरिष्ठ अग्निशामक लोकांच्या कामास सूचना देतात. अग्निशामक दलाचे सैनिक होज पाईप नळांना जोडतात. बरोबर आहे. आता या ठिकाणी इथं उत्तर जे आहे ते कधीही आपला जीव धोक्यात घालत नाही, ते नेहमी आपला जीव धोक्यात घालतात. या ठिकाणी मला तर वाटतं पर्याय क्रमांक सी आहे, ते नेहमी आपला बघा तळ हातावर शिर म्हणजे जीव धोक्यात घालणे असं आहे. आता हे जे काही प्रश्न आहेत, ह्या प्रश्नामध्ये फक्त मी या ठिकाणी तुम्हाला अशा प्रश्नाचे उत्तर सांगतो जे व्याकरणाशी संबंधित आहे. ते बाकीचे प्रश्न तुम्ही शोधून पण लिहू शकता. तर या ठिकाणी जो प्रश्न आहे बरोबर आहे. आता बघा, हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तेच येतं, सीच येतं या ठिकाणी. बरोबर आहे. तरी त्याचे पण उत्तर सांगतो. सीच येतं. अग्निशामक दलाच्या सैनिकाला आग विझवण्याची तयारी करायची असते. किती मिनिटात? काही मिनिटात, काही दिवसात, काही तासात, काही आठवड्यात? काही मिनिटातच असणार. बरोबर आहे, काही मिनिटातच या ठिकाणी. अग्निशामक दलाचे सैनिक तळ हातावर शिर घेऊन प्रतिसाद देतात, याचा अर्थ काय? बरोबर आहे. तळ हातावर शिर घेऊन म्हणजे याचाच आता आपला जीव धोक्यात घालतात. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हातपंप चालवतात याचा अर्थ काय आहे? हातपंप चालवतात म्हणजेच काय? तर या ठिकाणी हातपंप चालवतात म्हणजे या ठिकाणी यंत्र वापरतात. या ठिकाणी यंत्र वापरतात.
संभाव्य या शब्दाचा अर्थ असाच आहे. संभाव्य म्हणजे काय? संभाव्य म्हणजे घडणारा. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीचे व्याकरणावर पण आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ओके. त्यानंतर पुढचा उतारा बघा. म्हणजे एका उतार्यावर 5 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. हेमा आपल्या बिछाण्यावर पडली होती कारण ती काय झालेली होती असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हेमा आपल्या बिछाण्यावर पडलेली होती म्हणजेच ती काय झालेली होती तुम्हाला वाचल्यावर कळत असेल. तिला कोणते कपडे घालावे ते कळत नव्हते या ठिकाणी. बघा या ठिकाणी हा उतारा एकदा वाचून तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. या ठिकाणी बघा दिलेलं आहे बघा ते तिला खोलीच्या छताला चांदण्याकडे पाहत पडली होती. तिला कोणतेच कपडे नीट बसत नव्हते. ती उदास होती. म्हणजे तिला कळत नव्हतं की कोणते कपडे घालावे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या ठिकाणी. तिला आपल्या कपड्यापैकी कुठलेच कपडे घालता येत नव्हते कारण त्यापैकी कुठलेच कपडे या ठिकाणी तिला बहुतेक फिट बसत नव्हते. बरोबर आहे. नीट बसत नव्हते या ठिकाणी. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक डी. कपड्याचा ढीग जमवायचा याचा समानार्थी शब्द काय? बघा जमवायचा म्हणजे साठवायचं. बरोबर आहे. जमवायचं म्हणजे काय? साठवायचं या ठिकाणी. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. हेमा आहे. काय आहे हेमा? हेमा आहे. काय आहे हेमा? कशी आहे? आता हे वाचल्यानंतर आपल्याला कळेल. बरोबर. या ठिकाणी वाचल्यानंतर आपल्याला कळेल. आता बघा या ठिकाणी हेमाबद्दल काय आलेलं आहे बघा. आईच्या खोलीकडे पळाली. आई मला नवीन कपडे हवे ती म्हणाली पण माझे सगळे जुने कपडे दान करून टाकल्यानंतरच आता जास्त कपड्याचा ढीग जमवायचं नाही आणि आहे तेच मीच केले आणि तिला जवळ घेतले व तिची मुलगी दयाळू होती तर. बरोबर आहे. म्हणजे काय होती ती हेमा? दानशूर होती. बरोबर आहे. काय होती? दानशूर होती या ठिकाणी. ओके. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा तिनं काय म्हटलेलं आहे. या ठिकाणी बघा कपड्याने भरलेले कपाट आणि तिला त्यातले काहीच घालता येत नव्हते. मग तिला एक अफलातून कल्पना सुचली आणि तिचे डोळे चमकले. ती आपल्या आईकडे खोलीकडे पळाली. आई ग मला नवीन कपडे हवेत ती म्हणाली. मग मला जणी सगळे दान केल्यानंतरच आता जास्त कपड्याचा ढीग जमवायचा नाही. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर दानशूर म्हणण्यापेक्षा आपमतलबी असं पण या ठिकाणी येऊ शकतं. दान करणे म्हणजेच काय? दान करणे म्हणजेच त्याच्या विरुद्धार्थी शब्द खर्च करणे. बरोबर आहे. दान करणे म्हणजे काय? खर्च करणे या ठिकाणी. दान करणे याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? खर्च करणे होणार, देणे होणार, बचत करणे आणि खर्च करणे झालं. परंतु दान करणे याचा विरुद्धार्थी शब्द स्वीकारणे. ओके. त्याच्यानंतर पुढचा उतारा बघा. त्याच्यामधले काही शब्द बघूया आपण डायरेक्ट. तुम्ही उतारा या ठिकाणी वाचून तुम्ही बघू शकता. तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट पण या ठिकाणी काढून घेऊ शकता आणि त्याच्यावरचे प्रश्नोत्तरं पण तुम्ही पुन्हा सावकाशपणे ओके ते शोधू शकता. खालीलपैकी कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? म्हणजे मी डायरेक्ट दुसराच प्रश्न घेतोय. मनोरंजक म्हणजे काय? शैक्षणिक, दमवणारे, सनसनाटी. बरोबर. शैक्षणिक, दमवणारे, सनसनाटी या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा तर ह्याच्यामध्ये हा शब्द आलेला आहे. हा शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तर आपण प्रश्नामध्ये जरी पाहिलं की मनोरंजक म्हणजे काय? प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. नेहमीच आता प्रवास ह्याच्यामध्ये मनोरंजक आहे. हा मनोरंजक शब्द प्रवासाबद्दल आलेला आहे या ठिकाणी. बरोबर आहे. शैक्षणिक दोन्ही प्रकारचा येऊ शकतो. बघा प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. मनोरंजक आणि शैक्षणिक. शिक्षणाचा एक भाग मानलेला एखाद्या तरुणाने युरोपमधील शिक्षित मानला गेलेल्या ऋषींना विविध भागात दिलेल्या तीर्थस्थळांना. प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक. शैक्षणिक म्हणजे आपल्याला त्या प्रवासातून काहीतरी ज्ञान मिळत असतं. म्हणजे शैक्षणिक हा समानार्थी शब्द होऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बघा तुम्ही विचार करा. तसेच पुढचा प्रश्न भेटी देणे हे प्राचीन भारतातले पवित्र काय? तीर्थस्थळाला भेटी देणे हे प्राचीन काळामध्ये
पवित्र मानलं जात होतं. का शहराला, व्यापाऱ्याला, शिक्षण संस्थेला, तीर्थस्थळालाच असणार. लोकांनी जर टिंब भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येईल. लोकांनी जर वादविवाद भरपूर केला होईल का, खेळ भरपूर केला, प्रवास भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्व, प्रवासच असणार या ठिकाणी. बरोबर आहे, काय प्रवासच असणार. त्यानंतर ऋषी म्हणजे काय, तर ऋषी म्हणजे काय होणार, ऋषी म्हणजे विद्वान माणूस, चतुर माणूस, धूर्त माणूस, मुक्त माणूस असू शकेल या ठिकाणी. ओके, तर हा बघा पुढचा पण उतारा तुम्ही व्यवस्थितपणे पाहून यावरचे प्रश्न म्हणजे उतार्याचे प्रश्न 20 पैकी 20 प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. मरगळलेला, बघा मरगळलेला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, मरगळलेला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार सांगा, म्हणजे आळशी माणूस आहे मरगळलेला. बरोबर आहे. मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार, जो सतत कामात असणारा, सक्रिय असणारा, म्हणजे पहिलाच कमान येणार. कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे कसला, कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे कसला, तर कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे जास्त आपल्याला थकवा येणार नाही. बरोबर आहे, दमवणारा नसेल म्हणजे पहिला क्रमांक असेल. तर या ठिकाणी तर अशा पद्धतीनं नवोदयची ही जी प्रश्नपत्रिका आहे, असे महत्त्वपूर्ण असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला नक्कीच उपयोग पडतील. तर हे प्रश्न यावर्षी होणाऱ्या नवोदय परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर तुम्ही हा व्हिडिओ जे विद्यार्थी नवोदयची तयारी करत आहेत त्यांना नक्की पाठवा. ओके, धन्यवाद.